केला होता. यस गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. यावेळेला दुसरं षटक हाताळण्याकरता यावेळेला इंट्रोड्यूस केलंय. 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8. यावेळेला चितम करत आपण पाहू शकाल. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. चला स्पीडअप सोडा. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ह्या मॅचच्या समीकरणानंतर मात्र बॉल आउट होईल की नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह जरूर असेल. असे यावेळेला गली रिचरमध्ये चेंडूला ट्रॅव्हल कट केलं होतं तर एक धावा अंकित केली जाईल. एक पेक्षा जास्त काही भेटणार नाही कारण ज्या ताकदीचा गोलंदाज आहे ना अर्थातच चितम करत सुपप मात्र षटक हाताळण्याची क्षमता आहे. डावखुरा 6 गोलंदाज आपण पाहू शकाल. अचूक टप्पा आणि बेधक 12 अशा रीतीचा मात्र षटक हाताळला जातोय चितमच्या माध्यमातून. आजच्या दिवसातली आणि अंतिम रजनीतली शेवटची मॅच. यावेळेला बॅटीची हलकीशी कडा आणि त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू फील्ड करेल अर्थातच रोहित घरात आपण यावेळेला पाहू शकाल. यावेळेला सुपप यावेळेला पुष्करच्या पॅटमधून मात्र पॅट आणि बॉल मधलं आजच्या दिवसातलं सुपप मात्र कनेक्शन प्रॉपर टायमिंग मात्र होत आहे. अगदी जर बघायला गेलं तर 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून येणारे चेंडू असेल ते म्हणजेच 2. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न कले रिसर मध्ये चेंडू फील्ड केला जाईल तत्पूर्वी एकच भेटेल. यस उद्याचा दिवस मात्र अंतिम दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनल आणि उद्याच्या दिवसामधली मात्र पहिली मॅच डॉट 4:30 वाजता मात्र रिपोर्टिंग टायमिंग असेल आणि 4:45 वाजता मात्र टॉस केला जाईल आणि त्याच्यानंतर 5 वाजता मात्र ऑन टायमावर मात्र उद्याच्या दिवसामध्ये मॅच ऑन केली जाईल. ह्याच्याकडे मात्र सर्वच क्वालिफाय होणारे 6 संघांनी मात्र नोंद घ्यायचे. यावेळेला इंटू द गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं परंतु चेंडूला थांबवू शकलं नाही आणि धावफलक 4 ने पुढे गेलं. षटक क्रमांक दुसरा संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 17 धावा स्कोर करायला लागले जातात.
गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. यश मात्र यावेळेला दाखल झालाय. चला फील्ड प्लॅन लगेच सजून घ्या. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 17 स्कोर कार्डवर लागल्या जातात. एका बाजूला आपण पाहू शकाल प्रणय करत तर दुसऱ्या बाजूला पुष्कर करत. यावेळेला फुल टॉस, परंतु टिप स्क्वेअर क्षेत्रामध्ये मात्र फील्ड करेल. तत्पूर्वी एकच भेटेल, एक पेक्षा जास्त काही नाही. यावेळेला फुल टॉस, फटका अगदी सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षणाच्या अगदी समोर जजमेंट चुकली. जज करणं खूप गरजेचं आहे. मी तर म्हणेल की युवा खेळाडू आहे आणि त्याला जजमेंटच आली नाही. हा चेंडूचा अगदी समोर पडला आणि चेंडूने उसळी घेतली आणि सरळ निघून गेला चौकारा करता. आतील 4, कारण पुष्कर गरज आजच्या दिवसामध्ये मॅन इन फॉर्म आहे. अगदी जर बघायला गेलं तर पास्तळ गावाचा रत्न आणि आजच्या दिवसातलं मात्र सुरेख कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी जी कामगिरी बजावणं गरजेचं आहे ती मात्र बिरवाडी टायगर संघाच्या माध्यमातून मात्र सुपर कामगिरी करून दिली जाते. अर्थातच पुष्कर करत त्यांच्या माध्यमातून 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता जर येणारा चेंडूंचा जर विचार केला तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. चला थोडंसं स्पीडअप द्या मॅचला, दोन्ही संघाला विनंती असेल. यस, यावेळेला पॉइंट रेझन मध्ये फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये फील्ड करेल. तत्पूर्वी 2 धावा. पुष्कर करतला माहिती आहे चौकार आला त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट होणे गरजेचं आहे. एकेरी दुहेरी देखील तेवढेच भार देत आहेत, म्हणून आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटचा खेळ असा आहे ना की थेंबे थेंबे तळे सचे आणि हे तळे सचवायला लागतील. यावेळेला फटका अगदी सुरेख टिप कव्हर क्षेत्रामध्ये फील्ड करेल. तत्पूर्वी एक पेक्षा जास्त काही नाही. चार चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यश गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल अगदी इकॉनॉमिकल षटक हाताळलं जाते. यावेळेला चेंडूला जावं दिलं, अगदी रीड केलं फलंदाजाने. अनुभव आहे, त्याला माहिती आहे ज्या रीतीचा चेंडू पडला हा वाईटच जाईल. हा कॉन्फिडन्स लेवल आहे आणि त्याच कारणामुळे पंचांचे हात देखील खुलले. पंचांनी दर्शवलं की यस इट इज वाईट. यावेळेला पॉइंटच्या रेझरमध्ये अतिशय सुरेख फटका यावेळेला सजवला गेला. चेंडू थांबणार नाही. इनटू द गॅप मध्ये येतील 4 धपलक 4 ने पुढे जाईल. 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अजूनही जर बघायला गेलं तर तिसऱ्या षटकातला उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडू मागे मात्र किती धावा जमवल्या जातील. दोन्ही बॅटर्स मी मागेच म्हटलं होतं अगदी 30. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धावा अंकित केली जाईल. षटक क्रमांक 3 संपते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 31 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तर येणारे जर बघायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभे. त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे आणि अर्थातच कृपेश पाटीलनं जसं म्हटलं की 3 मॅच आमच्या संघाने दिमागदार पद्धतीने विजयी संपन्न केला. हा सामना देखील आम्ही विजयी संपन्न करण्यासाठी प्रयत्न करू मैदानाच्या आतमध्ये, त्यामध्ये नो डाऊट्स. कारण सामना समोरच्या संघाला सहजतेने आम्ही जिंकू देणार नाही. त्यांना सामना जिंकायचा असेल तर संघर्ष कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, यामध्ये नो डाऊट्स. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल 4थं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. अर्थातच मयंकला आपण पाहू शकाल एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती, अपकमिंग यंगस्टर्स युवा टॅलेंट यावेळेला सज्ज झालाय. 4थं षटक हाताळण्याकरता समोर जर बघायला गेला तर एक अनुभव, एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला टॅलेंट. यावेळेला खोलवर पडलेला चेंडू, फक्त या चेंडूला सन्मान दिला.
पहिला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा होता. यावेळेला स्ट्राईक रोटेट केले जाते, एक धाव अंकित केली जाते. यावेळेला पुष्करच्या बॅट मधून अतिशय देखणा स्ट्रोक कव्हर रिझन मध्ये सजवलाय, तिकडे फील्ड करेल तत्पूर्वी 2 धावा अंकित केली जाईल. 34 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिले जर बघायला गेलं तर 1 आली आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आता 2 धावा. या ठिकाणी आपण पाहू शकाल सुमित राऊतच्याच मात्र मागे चेंडू लागलाय. वारंवार जर बघायला गेलं तर त्याच्याकडेच मात्र हा चेंडू जात आहे. यावेळेला देखील पुन्हा त्याच्याच दिशेने मात्र चेंडू अगदी मस्तकावर वरून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पुष्कर घरात सुपर मात्र फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. काय कमाल करतायत. आणि पहिला चौकार जो पुष्करच्या बॅट मधून लागला होता ना, त्यावेळेला सुमित घरात यांच्याकडूनच मिसफील्ड झाली होती, राऊत यांच्याकडून मात्र मिसफील्ड झाली होती. आणि आता देखील तसंच काही घडते. आता सातत्याने वारंवार सुमित राऊतकडेच मात्र चेंडू होत आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेला सुपर बॉलर थ्रू मध्ये काय कमालीचं क्षेत्ररक्षण, चेंडू टाकल्यानंतर अडवणं हे देखील काम माझं आहे आणि ते काम मात्र मयंक घरात अगदी सुपर पद्धतीने करत असताना आपण यावेळेला पाहू शकाल. 39 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 39 अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू रिलीज केला, तत्पूर्वी 1 आणि 1 पेक्षा जास्त काही भेटणार नाही. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे आणि यावेळेला पुष्कर ऑन स्ट्राईक 40 यावेळेला स्कोर कार्डवर लागले जातात. अंतिम आणि शेवटचं चेंडू पॉइंट रेसन मध्ये फटका सजवलाय. सुपर त्या ठिकाणी आता क्षेत्ररक्षण तैनात आहे, फील्ड करेल तत्पूर्वी 1 आणि 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या जातील. षटक क्रमांक 4 संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस 42 स्कोर कार्डवर लागलं जाते. अगदी आपण पाहिलं गेलं तर आजचा दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसामध्ये कुणबी प्रीमियर लीग आंबटकोड मैदानावर मात्र डे नाईट क्रिकेट स्पर्धा मात्र भव्य दिव्य आयोजन आणि केपीएलच्या कमिटीच्या माध्यमातून मात्र डे नाईट क्रिकेट स्पर्धा मात्र वर्ष 5वं आणि वर्ष 5वं मध्ये मात्र काहीतरी आगळं वेगळं नियोजन पाहिजे. त्याच करता मात्र नाईट स्पर्धा मात्र यावेळेला भरवल्या गेल्या. प्रत्येक खेळाडूंना मात्र उन्हाचा त्रास होत असतो मे महिन्यामध्ये आणि तो उन्हाचा त्रास होऊ नये याकरता मात्र कमिटीने डिसिजन घेतलं की आपण डे नाईट क्रिकेट स्पर्धा करू आणि ते स्पर्धा मात्र साकार देखील केली. आणि आजचा दिवस मात्र दुसरा आणि आजच्या दिवसातली शेवटची मॅच 42 स्कोर कार्डवर लागल्या जातात. उर्वरित अंतिम आणि शेवटचं षटक गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल. यावेळेला सुमित यावेळेला सज्ज झालाय. एका बाजूला आपण पाहू शकाल सुमित राऊत, त्याच्या सुरुवातीपासून चेंडू मात्र मागे लागला होता आणि आता चेंडू मात्र हातामध्ये त्याच्या दिलाय गोलंदाजी करता. यावेळेला प्रणय खरा त्यांच्या पॅट मधून अगदी सुपर फटका, परंतु काय सुपर क्षेत्ररक्षण केलंय. अगदी जजमेंट प्रॉपर, हे जजमेंट असणं गरजेचं आहे, हे अनुभव आहे. आणि मी तर म्हणेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये थोडंसं कॅच जरूर मिस झाला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फटका अगदी सुरेख, त्या ठिकाणी जजमेंट देखील एकदम प्रॉपर. हातामध्ये चेंडू पहिले अडवलं आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपला. येतोय विकेट. प्रणय घरात पॅक टू डकआउट स्क्वान.
यस उर्वरित आणि अंतिम शेवटचं षटक यावेळेला 5 चेंडूंचा खेळ बाकी. कृपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळखला जाणारा अगदी शॉर्टपर्यंतचा चेंडू, परंतु फटका बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क झाला नाही. या वेळेला काय कमालीचा ॲक्युरेट थ्रो. अगदी जर बघायला गेलं ना तर गॅदर जर केला असता ना यष्टीरक्षकाने तर मात्र रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावं लागलं असतं अर्थातच कृपेश पाटील यांना. परंतु सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट हा देखील तेवढ्या धडाडीचा फलंदाज आहे. यस अजूनही येणाऱ्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4:44. आता कृपेशच्या बॅट मधून एक मोठा फेट येईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण तेवढ्या ताकदीचा बॅटर आहे. कारण समोर जर बघायला गेलं तर युवा टॅलेंट आणि एका बाजूला अनुभव असणारा बॅटर्स. या वेळेला पंच सांगतायत की यस इट इज अ वाईट. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता अर्थातच सुमितचं, परंतु पंचाच्या माध्यमातून लाईन लीक चेक केली आणि नंतर मात्र दर्शवलं गेले की इट इज अ वाईट. यस या ठिकाणी आपण देखील पाहिलं खूपच बाहेर मात्र हा चेंडू वळण घेतलं. यावेळेला पॉइंटच्या दिशेने कट केलंय, त्या ठिकाणी फील्ड करेल. तत्पूर्वी 1 आणि 1च भेटेल, 1 पेक्षा जास्त काही नाही. जास्त पुष्कर करत ऑन स्ट्राईक आहे. एका बाजूला जर बघायला गेलं तर हा आजच्या दिवसामधला इन्फॉर्म आहे, परंतु अजूनही शांत आहे. या वेळेला बॅटीच्या रेंजमध्ये जरूर आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात, क्लिअर करू शकला नाही बाउंड्री लेग लाईन आणि यावेळेला सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातखंडामध्ये चेंडू जाऊन विसावला. एल विकेट्स गॉन. यस 45 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीची सुरुवात. यस तब्बल पुष्कर घरात 29 45 46 46 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजून जर बघायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला थोडस स्पीडअप असू द्या. यस 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ चालय. अजून येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि रन कंप्लीट आणि पंच सांगतायत यस 9 धावा, मात्र 1+1 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जाते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी शेष असेल. आता 48 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर कृपेश पाटीलला आपण पाहू शकाल आता 2 चेंडूंचा खेळ बाकी. फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा फायदा मात्र कुठवर घेतला जाईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. अजूनही जर बघायला गेलं तर सुमितने शांत ठेवलंय या फलंदाजाला. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 48 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. बिमर चेंडू मात्र यावेळेला 9 मात्र घोषित केला. संधी आहे, मोठ्या हिटच्या शोधामध्ये नक्कीच जाणार, याच्यामध्ये मात्र नो डाऊट्स. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये क्षेत्ररक्षण फक्त बघण्याची भूमिका घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही करणार. कारण यावेळेला आलाय अगदी लांब 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 असा हा षटकार. यावेळेला 54 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू कृपेश पाटील समोर असेल आणि समोर जर बघायला गेलं तर सुमित वर यावेळेला हल्ला केला जातोय. नो चेंडू मात्र पडला, परंतु कुठे ना कुठेतरी थोडंसं कॉन्फिडन्स लेवल लूज झाला असेल या गोलंदाजाचं
आणि त्याला पनिश आपण एकदा बघितलं, अगदी स्टाईलदार पद्धतीने फटका सजवला अर्थातच कृपेश पाटीलने. यावेळेला देखील बॅक टू बॅक येईल, यावेळेला चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. 6 धावा करता षटकार 54 आणि 6 60 आणि 61 धावाचं भलं मोठं डोंगर. अर्थातच बिरवाडी टायगर संघाने मात्र वेदांत स्ट्रायकर नवली संघासमोर मात्र रचलाय. 61 धाव पाठलाग मात्र करावा लागेल नवली संघाला. चला मॅच ऑन करा, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. नवीन बॅटर्स चला लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीचे बॅटर्स नवली संघ. चला नवली संघ जास्त वेळाचा अवधी घेऊ नका, टाइम्स देखील खूप जास्त झालाय. त्यानंतर जर बघायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये 7 वाजले आणि आजच्या दिवसामध्ये मॅच समजा मला तरी वाटते 4:30 होतील. आणि जर बॉल आउट झाला तर मात्र अजून जास्त वेळ. चला बॉल चॉईस करून घ्या आणि लगेच मैदानाच्या दिशेने मात्र रवाना व्हा, ही देखील विनंती असेल. चला मॅच ऑन केली जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल प्रतीक करत, तर दुसऱ्या बाजूला चितम करत, असे 2 सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना आपण या ठिकाणी पाहू शकाल. आणि आजच्या दिवसातली इनिंगची मात्र शेवटची मॅच, नाण्याची एक बाजू आपण पाहिली. 61चं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी.
चला मॅच ऑन करा. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. अर्थातच कृपेश पाटील आपण याचं पहिलं षटक पाहू शकाल. आणि समोर जर बघायला गेलं तर घातक फलंदाज अर्थातच प्रतीक. यस, एका इनिंग करता मात्र आपल्या समवेत मात्र जोडलं जाईल बस्तळचा बुलंद आवाज अर्थातच प्रीतम घरत. धन्यवाद स्वस्तिक. जाऊया मॅच कडे. 61 टार्गेट दिलेलं आहे. व्हेरी फर्स्ट बॉल प्रतीक आणि प्रतीकच्या जोडीला जितम. गोलंदाजी मार्कवर कृपेश पाटील. ॲज अ आयकॉन खेळाडू KPL मध्ये पाहायला मिळतोय. अगदी स्पर्धेची दुसरी रात्र आणि शेवटची अंतिम मॅच आपल्या भेटीला आलंय, जिथे पॉइंट्स टेबल मध्ये भरपूर काही बदल होईल. एक बाजूला कृपेशने मॅच जिंकली तर मात्र सरळ सरळ 3 टीम पाहायला मिळतील. टॉपमध्ये कृपेश पाटीलचा संघ राहील, त्यानंतर कीर्तेश गरजचा संघ सेकंड पॉइंट्सवर राहील आणि त्यानंतर निकुंज आपल्याला तिसऱ्या नंबरवर पाहायला मिळेल. परंतु इथे पलटवार जर झाला, इथे जर बॅटिंग टीमने मॅच विन केली तर बराच काही उडाढाल होईल. टीमच्या नजरा आहेत परंतु बॅटिंग टीमवर. जिथे बघायला गेले तर इथून मॅच विन करणं गरजेचं आहे. मोठं टार्गेट हरकत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही टार्गेट मोठं नाही, कोणतेही टार्गेट छोटं नाही. नो बॉल आलाय, फ्री हिटचा संधी मिळणार. पुढचाच बॉल भीमर. गोलंदाज कृपेश पाटील. KP 1+1. डाव्या हाताचा फलंदाज समोर असणार तो म्हणजेच प्रतीक. तबाद झाले 3. पहिला बॉल हाताळला सिंगल, दुसरा बॉल भीमर हाताळला जातोय. सुरुवात झालेली आहे. 61. जब सामने वाले बना सकते तो हम भी बना सकते, ये सोच के चलना है मैदान के बीच. राउंड द विकेट. फ्रीटचा बॉल पुढून खेळण्याचा प्रयत्न. फिरवलंय, चकवलंय, चेंडूला बीट केलंय. अनुभवी कीपर प्रणय गरजच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल. दोन बॉल. तिसरा बॉल ऑन साइडला फ्लिक केलंय. सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 4 धावा. अगदी 3 चेंडू 4 धावा. 61 बनवायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये 12.20 ची सरासरी मेंटेन करायची बॅटिंग टीमला. पॉवर प्लेचे 2 षटकं खूप महत्त्वपूर्ण असतील. ज्या रीतीने पुष्कर घरतने सुरुवात केली अशी एखादी सुरुवात करून द्यावी लागेल बॅटिंग टीम मधल्या बॅट्समनला. जितम आहे टीमचा कॅप्टन, परंतु इकडे कॅप्टनची भूमिका निभावणं गरजेचं आहे. अंतिम मॅच, शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. उद्या अंतिम रात्र असेल स्पर्धेची. डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा कुणबी प्रीमियर लीग 2025चा महाथरार आपल्याला पाहायला मिळतोय. वर्ष 5वं. रुपेश तयार. आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पायाला चेंडू लागतोय. 1 धाव इथून मात्र अंकित केली जाईल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 1/4 इशारा पंचांकडून. स्कोरबोर्ड 5. 4 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज का दिन बनता हुआ वेदांत स्ट्रायकर बॅटिंग करते. अगदी इथे मात्र दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करता टीम पाहायला मिळते, ती म्हणजेच बिरवाडी टायगर्स. लोअर फुलटॉस बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये चांगलं चित्रसन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. बॅकअप पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6. यावेळेस आपण बघू शकतो लोअर फुलटॉस बॉल प्रॉपर टायमिंग नाही झालं आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एफर्ट अगदी सुपर. आणि त्यानंतर मात्र बॅकअप पाहायला मिळतोय पुष्कर घरत. चेंडू फील्ड करताना 6 झालेत. शेवटचा अंतिम बॉल जितम स्ट्राईकला. लास्ट बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. पहिले षटक इकडे समाप्त होताना आणि धावा झाले 7. 24 बॉल.
24 बॉलमध्ये बनवायचे 54 54. यस, षटक क्रमांक पहिल्या संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 61 धावा मात्र टार्गेट सेट करून दिलंय. अर्थातच मजबूत स्थितीमध्ये आहे बिरवाडी टायगर संघ आणि एका बाजूला वेदांत स्ट्रायकर नवली संघाला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, चित्तम घरत आणि त्यांच्या सोबतीला प्रतीक. आता शांत राहून चालणार नाही आणि कुठे ना कुठेतरी आक्रमक पवित्रा धारण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर बघायला गेलं तर आजच्या दिवसातली शेवटची मॅच रंगतदार स्थितीमध्ये रंगत असताना कृपेश पाटीलने मात्र इम्प्रेस केलंय. फलंदाजीचं नव्हे तर मात्र गोलंदाजीने देखील पहिल्या षटकाकरता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सुपर मात्र गोलंदाजी हाताळली. चला स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या खेळाला, कारण यावेळेला हवेची झोत मात्र थोडी वाढलंय. मात्र या ठिकाणी धास्ती भरलंय की काही क्षणामध्ये पाऊस देखील येऊ शकतो आणि त्याकरता मात्र मॅचला थोडंसं स्पीडअप करा ही देखील विनंती असेल. यस, दुसऱ्या षटक हाताळण्याकरता पुष्कर मात्र सज्ज झालाय. दुसऱ्या षटकामध्ये समोर जर आपण पाहिलं तर चित्तम यावेळेला सुपर चेंडू. आजच्या दिवस कोणाच्या नावावर असेल तर अर्थातच पुष्कर करत. अगदी ज्या रीतीचा खेळाडू आहे ना, आज त्याने खेळ दाखवलाय. अर्थातच घरचं ग्राउंड, घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर कशा रीतीने खेळ साकार करावा अर्थातच पुष्कर करत यांनी मात्र यावेळेला दाखवून दिलं जाते. अगदी सुरेख रीतीचा मात्र खेळ आणि चांगल्या रीतीचं असा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार होत असताना यावेळेला पुढे सरसावून मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. एक धावा भेटेल, एक पेक्षा जास्त काही नाही. तब्बला एकडे पुढे जाईल. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीची या ठिकाणी गोलंदाजी देखील पुष्करच्या माध्यमातून होते. फलंदाजीच नव्हे तर मात्र गोलंदाजी देखील तेवढीच धारधार. आता फलंदाज शांत आहेत परंतु शांत राहून चालणार नाही. तुम्हाला कुठे ना कुठेतरी चांगल्या रीतीचं फलंदाजी करावी लागेल. यावेळेला टीप कव्हर क्षेत्रामध्ये मात्र फटका सजवला. त्या ठिकाणी कृपेश पाटील जीवाच्या आकांताने मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि चेंडूला रोखलं. नक्कीच यस, त्या ठिकाणी सुपर फिल्डिंग केली जाते कृपेश पाटील यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्याकरता त्याने पहिलंच म्हटलं होतं शेवटची मॅच आहे, 3 मॅच आम्ही 1 साइड विन केलेत, परंतु यावेळेला 4थी मॅच देखील आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. टॉपला राहण्याचा आमचं मंचाव जरूर आहे. पंच सांगतात की यावेळेला वाईटचे संकेत येत आहेत. धावफलक 1ने पुढे जाईल. अतिरिक्त धावफलक 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी सुपर सुरुवात. चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही जर बघायला गेला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी. एका बाजूला आपण पाहू शकाल चित्तम घरात अजूनही शांत आहे. यावेळेला फटका अगदी सुरेख इंटू द गॅप मध्ये 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. आता जर चित्तमने जर अशाच रीतीची फलंदाजी केली तर सामना कुठे ना कुठेतरी वेगळ्या दिशेने मात्र वळण गेले याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण चित्तमकडे ती क्षमता आहे, ताकद आहे. यावेळेला त्याच्या पॅट म्हणून चौकार जरूर आलाय. आता जर बघायला गेलं तर फील्ड प्लॅन मध्ये थोडंसं चेंजेस जरूर केलं जाते, कारण त्यांना माहिती आहे हा ज्या ताकदीचा फलंदाज आहे ना त्याच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाजी म्हणा कशा रीतीची करावी आणि क्षेत्ररक्षण देखील त्याच रीतीचं सजवलं जाते. 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता हे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला पंच सांगतायत की अतिरिक्त धावफलक 1 ने पुढे जाईल. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी सुपर रीतीचा मात्र मॅच यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रंगले जाते. एका बाजूला पुष्करला मात्र कॉन्सन्ट्रेशन करून मात्र गोलंदाजी हाताळणे गरजेचं आहे, कारण सातत्याने या ठिकाणी वाईटचा मात्र थोडासा मारा सातत्याने केला जातोय. यावेळेला डाऊन दी ग्राउंड कार्पेटला रोल होत असताना आपण या ठिकाणी पाहू शकाल राकेश करत आहे. चांगल्या रीतीचं त्या ठिकाणी फील्ड केलं. तत्पूर्वी एकच भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही. 18 धावा स्कोर कार्डवर लागले जाते. आता येणार आणि अंतिम असं चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. या
शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवल्या जातील. अजून जर बघायला गेलं तर एका बाजूला प्रतीक, दुसऱ्या बाजूला जितम. फक्त एकेरी धावावरच मात्र समाधान मानलं जाते. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी देत नाहीये गोलंदाज. यावेळेला देखील कार्पेटला रोल होत असताना मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट लॉंगला. मात्र षटक क्रमांक दुसरा समजे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 19 स्कोर कार्डवर लागले जातात. यस तिसरं षटक हाताळण्याकरता राकेश करतला इंट्रोड्यूस केले जाते. चला स्पीडअप करा. तर जर बघायला गेलं तर खूप जास्त वेळाचा अवधी झाला. 3:50 झालेत. आता 10 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला 2 षटक पूर्ण करायचे आहेत. त्याकरता थोडंसं स्पीडअप असू द्या. सुपर चेंडू, स्विंग अँड मिस. टप्पा पडला, अगदी सरप्राईज करून गेला प्रतीकला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातकंटामध्ये, अर्थातच प्रणय घरात. आपण यष्टीरक्षक पाहू शकाल त्या ठिकाणी सुपर कामगिरी करतात स्टंपांच्या मागे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर राकेश देखील आजच्या दिवसामध्ये कमाल करतोय. ज्या वेळेला गोलंदाजीचा भार सांभाळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर येतोय ना, त्यावेळेला चांगली कामगिरी करतोय. यावेळेला देखील एल डॉट, स्विंग अँड मिस, अचूक टप्पा आणि बेधक मारा. मात्र यावेळेला ॲक्युरेट लाईन लेन मेंटेन करतोय हा गोलंदाज. अर्थातच राकेश. डॉट डॉट अशी मात्र गोड सुरुवात. तिसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ झालाय आणि या 2 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 डॉट. यावेळेला फटका मात्र सजवण्याचा प्रयत्न केला. कव्हर रिचांमध्ये 1 धावा अंकित केली जाईल. 1 पेक्षा जास्त काही नाही. अगदी कंजूस गोलंदाजी राकेशची आपण या ठिकाणी पाहू शकाल. 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 1च धावा खर्च केली. आता स्कोर कार्ड जर तपासून पाहिलं ना तर 20 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता जितम आहे ऑन स्ट्राईकला मात्र आलाय. आता अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता समोर राकेश आहे. आता या 3 चेंडू मागे काय घडेल, काय बिघडेल, नक्कीच मोठा बॅटर आहे. यावेळेला फटका सजवला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. फील्ड करेल का? यस, उत्तर येतोय. आणि फील्ड करेल तत्पूर्वी 1 नव्हे तर 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता 22 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. त्याला माहिती आहे राकेशला देखील की कशा रीतीचा हा बॅटर आहे. त्याच्या अगेन्स्ट मात्र त्या रीतीचं क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. अजूनही जर बघायला गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच. कुणबी प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य असं आयोजन आणि वर्ष 5वं. आणि या वर्ष 5वामध्ये डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आंबटगोड मैदानावर. यावेळेला चांगला चेंडू. यावेळेला जर डायरेक्ट हिट झाला असता परतावा लागला असता अर्थातच प्रतीकला. असं 2200 रुपयामध्ये जरूर 1 धावा अंकित केली जाईल. या सुरवरीत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला आपण पाहू शकाल. यावेळेला फटका अगदी सुरेख मात्र त्या ठिकाणी सजवला जातोय. 1च धावा भेटेल. षटक क्रमांक तिसरं संपते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 24 स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता 12 चेंडू येतील आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 37. चला 4थं षटक हाताळण्याकरता लगेच गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज करा. हे देखील बिरवाडी टायगर संघाला विनंती असेल.
यस मयंक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर हा देखील चांगल्या रीतीचा दर्जेदार गोलंदाज आहे. या वेळेला स्विंग अँड बेस अगदी जर बघायला गेलं तर खोलवर पद्धतीचा चेंडू उत्तर नाही आहे प्रतीककडे. येथील पेटेल डॉट पहिलाच डॉटने सुरुवात. आता जर बघायला गेलं तर मोठ्या धावा बनवायचे आहेत. 11 मध्ये 37ची गरज आहे. पहिलाच डॉट आता 11 मध्ये 37. मयंक ज्या ताकदीचा गोलंदाज आहे ना यावेळेला काय कमालीचं षटक हाताळला जातोय. अगदी जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाकडून झाले चुकी. अर्थातच पुष्कर करत अपेक्षित नव्हतं परंतु साधा सोपा कॅच मात्र या ठिकाणी सुटला गेला. अर्थातच प्रतीकला जीवनदान दिलं जाते. 2 धावा 1 धावा अंकित केली जाईल. आता मात्र जर बघायला गेलं तर स्ट्राईक रोटेट केले जाते. त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. मोठ्या धावा देखील येऊ देत नाहीये कारण अगदी चकडून ठेवलंय या गोलंदाजाने. पहिलेच जर बघायला गेलं तर पुष्करने मात्र चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर राकेश आणि आता मात्र जर बघायला गेलं तर मयंक पाटील सुबक कामगिरी करतायत. आणि पहिलं षटक ज्याने हाताळलं अर्थातच इम्प्रेस केलं अर्थातच कृपेश पाटीलला पण पाहिलं. चला मयंक पाटील थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या मी मॅचला. यावेळेला सुपर चेंडू अगदी वेगावर स्वार त्या ठिकाणी फील्ड करेल. दुसरीचा प्रयत्न रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल यावेळेला प्रतीकला. बॅक टू डकआउट्स कॉन. चला नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये रुजू करा ही देखील विनंती असेल. 25 धावा 27 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. येत्या काळात जर बघायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 26 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. क्षमस्व. यस यावेळेला रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला आपण पाहू शकाल मयंक पाटील आहे ज्या ताकदीचा गोलंदाज आहे ना त्याने फक्त 1च धावा खर्च केलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. या 2च धावा दिल्यात. यावेळेला फटका बराच काळ हवेमध्ये. मयंक पाटील त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि चित्तमकर त्याला देखील परतावा लागेल. बॅक टू डकआउट्स. एल विकेट्स मोठा गडी तंबूच्या आसरेला कॉन. यस आता 2 चेंडूचा खेळ परिपूर्ण असेल. 26 स्कोर कार्डवर लागल्याच त्यात नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. यस हितेश यावेळेला दाखल झालाय. उर्वरित त्याने अंतिम शेवटची 8 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला गले रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. तत्पूर्वी 1 धावा अंकित केली जाईल. 27 स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात अगदी जर बघायला गेलं तर कुशल मॅच होती परंतु पिरवाडी टायगर संघाने कमाल केलाय. पहिल्याच मॅच पासून त्याने दबदबा ठेवला अर्थातच या मैदानावर. यावेळेला फटका अगदी सुरेख. क्षेत्ररक्षण आहे नाही थांबवू शकत. इंटू द गॅप मध्ये निघून जाईल. 4 धावा करतात. अपलक 4 ने पुढे जाईल. 31. आता षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावा बनवायची असतील म्हणजेच 30. सलग जर बघायला गेलं तर 5 षटकांची गरज त्याच्याशिवाय पर्याय नाही. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अर्थातच रोहित करत. त्याच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय. आल्या मात्र चौकार सजवलं गेला. आता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर 5वं षटक हाताळण्याकरता इंट्रोड्यूस केला जातोय. एका बाजूला आपण पाहू शकाल प्रियेश पाटील आणि समोर मात्र हितेश.
यस पाचव्या षटकाकरता मात्र या ठिकाणी आमंत्रित केलंय प्रियेशला. या वेळेला अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू कृपेश पाटील चेंडूचा पाठलाग अगदी सुरेख पद्धतीने. चेंडू अडवण्यामध्ये मात्र सक्सेसफुल होत आहेत कारण तो दर्जा आहे या खेळाडूकडे. आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये पोचवायचं आहे ना, पण त्याच्यासाठी लागतील तेवढी मेहनत मी करणार आणि ते संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जाते. चिते की चाल प्रमाणे मात्र चपळाईने आपण यावेळेला पाहू शकाल. यावेळेला फटका सुरेख लॉंग ऑन रिझनला क्लिअर करून 1 बाउन्स मात्र चेंडू निघून जाईल चौकारा करता. यस 36 स्कोर कार्डवर लागले जातात उर्वरित आणि अंतिम शेवटचे 4 चेंडू आणि मॅच फिनिश होईल. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र टॉपवर राहणारा संघ कोणता असेल हा शेवटचा बॉल पडल्यावरच कळेल. यावेळेला फटका अगदी सुरेख बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो. हाताच्या उंजळीमध्ये मात्र हा चेंडू पडला आणि मात्र उंजळ रिकामी राहिली. जसं म्हटलं जाते कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. यस 2 धावा अंकित केल्या जाईल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता जर बघायला गेलं ना तर सामना पिरवाडी टायगर संघाने आपल्या बाजूला वळायला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. यावेळेला एकच भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही. यस आता उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि आजच्या दिवसातला टॉप रँक 1 वर राहील अर्थातच. तर 2च चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि प्रियेश पटेल मात्र सुपर गोलंदाजी करून दिली जाते. स्कोर कार्ड जर तपासून पाहिलं तर 39 स्कोर कार्डवर लागले जातात. यावेळेला आलाय डॉट आणि टॉप रँकवर अर्थातच बिरवाडी टायगर्स, दुसऱ्या नंबरवर मात्र तिरुपती बालाजी